नाही हे खरं आहे, इतके लाजाळू आहेत हे. आम्हाला वाटत तर नाहीत नाही, प्रवीण. नाही, लाजाळू वगैरे नसेल तो, पण एकंदर त्याच्याकडे बघून मुली घाबरतात. हा ना म्हणजे मी हा खूप व्यायाम करायचा त्यावेळी, म्हणजे अजूनही आहे त्याची आवड तशीच. पण त्यावेळी असा 2-2, 3-3 तास जिममध्ये असायचा आणि ना काचेची भिंत होती जिमची आणि मी गाडी लावून बाहेर त्याच्याकडे बघत असायचे बाहेरून. अरे बाप. आई गो हा कसला आहे असं. बघा व्यायाम करा. निदान तिच्या या बोलण्यामुळे तरी साधारण एकंदर समाजामध्ये व्यायामाची आवड निर्माण होईल. अरे आता जेवण सोडून माणसं व्यायामाला लागली. अजूनही ती लग्नानंतर आता आमचे 4 वर्ष झाली, ती आनंदी आहे, सुखी आहे. हे तू कशाला सांगतो? हे तिला सांगते ते. नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तो निर्व्यसनी आहे. मला अगदी पहिल्यापासूनच निर्व्यसनीच नवरा करायचा होता काही. आणि ह्याला मी साक्षीदार आहे, ते निर्व्यसनी आहेत, कारण त्यांचा मी रूम पार्टनर पण आहे मुंबई मधला. हो, मुंबईत ज्यावेळी मी कुंकू पिंजरा सिरियल लिहित होतो तेव्हा मी आणि निलेश आम्ही दोघं रूम पार्टनर होतो. आम्ही एकत्र राहायचो मालाडला. हो, आणि ते साधारण लिहायला बसायचे रात्री 10 वगैरे वाजता, जेव्हा आपली झोपायची वेळ आहे तेव्हा ते लिहायला बसणार. आणि इकडे एक बिस्किटचा पुडा, बिस्किटचा पुडा आणि एक कोल्ड्रिंकची बाटली, फक्त कोल्ड्रिंकची बाटली, आणि ते सुरू. झोपलास काय रे, त्यांची बोलायची स्टाईल आहे. झोपलास काय रे, मी म्हणून नाही जागाच आहे. अरे बघ ना पिक्चर. अरे कसला खतरनाक पिक्चर आहे, बघितलायस का तू कधी? नाही सर मी. मग काय बघितलं तू आयुष्यात? मी बघितला तो पिक्चर. हा झोप झोप, तू कशाला जागतो? हा सीन बघितलायस का? नाही सर नाही हा सीन नाही. अरे खतरनाक सीन आहे. आणि त्यानंतर मला झोप लागायची आणि साधारण पहाटे 5:30ला वगैरे मला जेव्हा जागायची तेव्हा बिस्किटचा पुडा असा पडलेला, त्यातली बिस्किट अशी सांडलेली, तो लॅपटॉप उलटा पालटा आणि प्रवीण तडदे असे पडले. कारण मी दोन सिरियल लिहायचो. आणि ह्याच्यानंतरची माझी रिॲक्शन, आणि एक अमरीश देशपांडे आमचे मित्र आहेत ते पण असायचे, अरे उठव त्याला, अरे उठव, सारंगांचा फोन येतोय, उठव. आणि उठवायचं, प्रवीण उठ, प्रवीण उठ. अरे थांब रे प्रवीण उठ. किती वाजले? 8 वाजले. मेलो आता, मेलो. नमस्कार वहिनी, कशा आहात? तिकडे तुम्ही होम मिनिस्टर बघत असाल, आमचे हे थुकरटवाडी नावाचं हे गाव आहे जिकडे आपण बसलोय. इथे हे वांदेकर मी वांदेकर आहे. नमस्कार. अरे बापरे. तुमच्यासोबत आता 2 आम्ही गेम खेळणार आहोत, तर प्लीज तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. फक्त वहिनींनी खेळायचं की सरांनी? असं कसं जोडीने भाऊ आहेत ना आपले सगळे. काय करायचं सर? वहिनी तुम्ही 2 मिनिट सर. वहिनी 1 मिनिट तुम्ही बघा. तुम्ही ना असं यांच्या पाठीला पाठ लावून उभं राहायचं. हे बघा हा. आणि सर नाही, हात नको सर. तेवढं तुम्ही चान्स घेऊ नका सर प्लीज. वहिनीच्या हातात चेंडू असतील, वहिनी असा इकडे बघून तुम्ही चेंडू फेकायचा आणि तिकडनं सरांनी झेलायचं. 1 मिनिटाच्या जास्तीत जास्त चेंडू झेलले जातील ती पेअर विजेता. तुमची वेळ सुरू होते आता. हा. शाबास. 3, 3, 6, 3, 9, 1, 10. व्हेरी गुड. तुमची वेळ सुरू होती.